आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो काकू काकू काय काय होतंय तुम्हाला? तुझं नाव विचारलंच नाही हो मी। लक्ष्मी लक्ष्मी का? अरे काकू मी तुमच्या मुलासारखं आहे ना, मला आवाजाव करू नका। जरा दोन चाळी द्या ना। नाही नकोय मला। हो असं कसं नको काकू, तुमचा चेहरा बघा कसा झालाय। नारळ पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला। ये बात आहे लक्ष्मी का, मला माझी लक्ष्मी काकू ना असं रडत बसलेली आवडतच नाही। माझी लक्ष्मी काकू कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आली ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे। या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळवे। देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं। माणूस ओळखायला चुकले हो मी। किती सहस्रीतून विश्वासघात केला माझा। हे असं वागताना त्याने आमच्या नात्याचा विचार नाही हो केला। भावनाच्या मनाचा, आम्ही दोघींनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाचा त्याने विचारच नाही केला। का वागला तो असा? तू आधी बस। ये बस, हळू सावकाश बस। लक्ष्मी नको ना गरडूस, शांत हो लक्ष्मी। अगं अजून किती त्रास करून घेणार आहेस? मला मान्य आहे सिद्धूनं जे केलं ते चुकीचंच होतं, चुकीचं पाऊल उचललं त्याने। तुला वाटतंय की त्याने तुझा विश्वासघात केला, ही तुझी भावनाही मी समजू शकतो। पण हे बघ, तू अशी खचून नको ग जाऊस, म्हणजे एका क्षणात सगळं संपलं असं काही नाहीये। आणि लक्ष्मी, अगं सिद्धू काही वाईट मुलगा नाहीये। दादा, इतके दिवस यार आपल्याला अजिबात अंदाजच नाही आला ना की सिद्धूच्या मनात असं काहीतरी चालू असेल। कसा येईल अंदाज? सांग ना, कसा येणार? इतके दिवस तुम्ही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाला होता ना, हे फक्त मला दिसलं होतं। मीच हेरलं होतं की हा राजकारणी आहे आणि याच्या मागे याचा काहीतरी राजकीय हेतू आहे। पण दादा, आता काय होईल रे? आता काय व्हायचं बाकी आहे? हा, काय व्हायचं बाकी आहे? नाचक्की तर झालेलीच आहे आपली। आता काय, चार लोक शिव्या घालणार, ते ऐकत बसायचं। पण दादा, यात आपली नाचक्की कशी होईल? आणि यात भावनाताईची तरी काय चूक आहे? ती जन्माला आली हीच सगळ्यात मोठी चूक आहे। काय बोलतोयस यार दादा? काय बोलतोय? काय अरे, एक धड गोष्ट घडत नाही तिच्या आयुष्यात आणि त्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप आपल्याला। ते काय नाही, मी तर म्हणतो या सगळ्याचा आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे। मोबदला म्हणजे? मोबदला म्हणजे नुकसान भरपाई रे। या सगळ्या नाचक्कीची, मनस्तापाची नुकसान भरपाई कोणाकडून? कोणाकडून काय कोणाकडून? तुझ्या लाडक्या सासऱ्यांकडून, गाडे पाटलांकडून, अजून कोणाकडून घेणार? त्यांच्या मुलांनी केली ना आपली बेअब्रू, मग त्यांच्याकडूनच घ्यायची। काही काय बोलतोस यार दादा? काय? अरे ते म्हणतील की आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं, आम्हाला सुद्धा काहीच माहित नव्हतं, आम्ही का देऊ नुकसान भरपाई? मग काय करशील? अरे हरीश, या लोकांना आपल्या अब्रूची फार चिंता असते, भीती असते बेअब्रू होण्याची। त्यांना जर का सांगितलं ना आपण की तुम्ही आमची बेअब्रू केली आहे म्हणून आम्ही मीडियात जाणार, पोलिसात जाणार, ती लगेच घाबरणार आणि नुकसान भरपाई देणार।
मी तर म्हणतो हे प्रकरण शिळं व्हायच्या आत त्यांच्याकडे धडकतो आणि सुनावतो त्यांना की तुमच्या मुलाची पापं फेडण्यासाठी आता स्वतःचा खिसा मोकळा करायला तयार राहा. पण दादा मला हे, का तू येणार आहेस का माझ्या बरोबर? येणार असशील तर चल, पण परंतु काय कुठे काय बोलत बसू नको. येणार आहेस? हे घे धर. दादा या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळदळ. मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आजवर तुझी प्रत्येक चूक मी पोटात घेतली, त्याचं हे फळ दिलं केलं ते. अरे आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या. हा, सगळ्या चुका माफ केल्या तुझ्या. लाज नाही वाटली का तुला? आणि प्लीज फोन उचल प्लीज. आता फोन करून काय उपयोग आहे हॅरी? एवढंच होतं ना, तर स्वतःच्या बहिणीच्या अगेन्स्ट जाऊन स्टँड घ्यायला हवा होतास तू. आणि माझा फोन का नाही उचलत आहेस तू? मी काय केलं? माझ्यावर का रागवली आहेस? आणि प्लीज माझा फोन उचल. अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं. अगं प्लीज माझा फोन उचल. हे बघ, तू माझ्यावर नको चिडूस प्लीज. मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. प्लीज फोन उचल. आता काय? आणि प्लीज माझा फोन उचल. अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं. अगं प्लीज माझा फोन उचल. हे बघ, तू माझ्यावर नको चिडूस प्लीज. मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. प्लीज फोन उचल. इम्पॉर्टंट सांगायचंय म्हणे. आता अजून काही इम्पॉर्टंट सांगायचंय? माझ्या घरात जे काही चालू आहे त्यापेक्षा दुसरं इम्पॉर्टंट माझ्यासाठी काय असणार आहे का? का नाही कळत आहे सगळ्यांना? नाही बोलायचंय मला कोणाशी. आय नीड माय स्पेस. शाला काय अर्थ आहे? अगं आणि मला तुला खूप महत्वाचं सांगायचं होतं की संतोष दादा तिकडे येतोय. Shit. लक्ष्मी निवास लक्ष्मी